पंचायत समितीमध्ये आता आंदोलन सुरू आहे. लोटू नका अरे लोटू नका पागली गेलं अधिकाऱ्याचं करायचं का आपण काय श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला कोणीतरी अधिकारी येतं का तळेकर साहेब तुम्ही बघताय का एक मिनिट मला एक अधिकारी आहे का साबळे वगैरे आणि एक तो पण एक टायमर आणि एक सोंग या श्रीकृष्ण वेदिकाच्या नावाचं करतो तोपर्यंत हा थोडा जागा द्या थोडा जागा द्या एक मिनिट तो व्हिडिओ कोण आहे बघा काय करणार नाही
ज्या ठिकाणी मी 4 दिवस आंदोलनासाठी बसलो होतो बोकड घेऊन की या आंदोलनासाठी, तर 4 दिवस आलाच नाही. काल डायरेक्ट 4 वाजेला आला तो. त्याला फोन लावा ना. म्हणजे 4 दिवस मी थोडा रस्ता मोकळा ठेवा ना. असं या. अरे रस्ता राहू द्या जायला. मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय तुम्हारे साथ हैं। विकास भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकरी एकजुटीचा अरे श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, पहिल्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, आंधळ्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। थोडा असं आपण आपल्या विषयाची मंगेशराव साबळे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे शांत एक आवाज आला नाही पाहिजे असं करायचं. अरे शांत बसा. काय काय चालू शेतकरी एकजुटीचा बस आता घोषणा थोडक्यात यांच्या होत्या. साने जागा बस तिकडं. यांच्याकडे आपल्याकडे त्याच्यापैकी आता किती वर्क ऑर्डर दिलेले आपण सगळ्या दिलेले आहे. आपलं काय आता बाकी विषय आपले 4 मुद्दे होते. हा. नारायण भाऊचे 4 मुद्दे होते. त्या अनुषंगाने 3 मुद्द्याचं आपण निराकरण केलेले कोणते मुद्दे त्यांचे सांगा ते त्या ठिकाणी हे पण झालेले आहे. त्याच्यामध्ये ते मस्टरचं होतं. मस्टर त्वरित चालू करणे, त्याचं आपण मस्टर चालू झालेले सगळे प्रशासकीय मंजुरी ज्याला मिळालेले आहे ना, सगळे कामं या ठिकाणी चालू झालेले आहे. आणि 1 नंबरचा जो विषय होता वृक्ष लागवडीची किंवा वैयक्तिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. त्याच्यामध्ये जे मान्यतेचं होतं त्यालाही मान्यता दिली आहेत आम्ही. कालपासून स्टार्ट झालेले ते. आणि जे मस्टर झिरो करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याच्यावर कारवाई चालू आहे. आणि का करत नाही आपण नाही म्हणजे मध्यंतरी ज्यांना झिरो केलं त्यांना नाही अडचणीला नाही विषय आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो विषय होता प्रलंबितता दूर करा. गट विकास अधिकारी कार्यालयातील कामांच्या मंजुरीची सर्व प्रलंबितता दूर करून पुढील कामे वेळेत पूर्ण करण्यात येईल ग्वाही द्यावी. याच्यामध्ये आपण त्या पद्धतीनं तयार केलेले शासन नियमाप्रमाणे आणि निकषाप्रमाणे जे नियमामध्ये बसणार आहे ते सर्व जे आम्ही बंद करा ना तुम्ही. 2 आपले रिलेटेड शेतकरी एकजुटीचा झिरो करणाऱ्या संबंधितवर कारवाई करणार तुम्ही आम्हाला त्याचं काय त्याचं काय याला असं थांबलं नाही पाहिजे. विषय थोडा
हे बघा सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगतो, कोणाही विहिरीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले नाही पाहिजे, नाही. मास्टर काढायचे पैसे घेतले नाही पाहिजे, जिओ टॅगिंगचे पैसे घेतले नाही पाहिजे. सरकार आपल्याला फुकट 5 लाखाची योजना देते, सरकार कर्मचाऱ्यांना देखील पगार देते. दोघांना पोचणं सरकारचं काम योग्य नाही. आता हे काम राजकीय पुढाऱ्याचं आहे. आता आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्हाला काही पर्याय राहिलेला आहे. आम्ही आत्महत्या करून मरू शकत नाही, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे लोक आहेत, म्हणून आम्ही लढायचं ठरवलं. आता ही लढाई इथपर्यंत आली. प्रेमाने तुम्ही ऐकणार असाल तर आम्ही हात जोडतो, नसेल ऐकणार तर आम्हाला तांडव करावं लागतं. आणि आमचा तांडव असा आहे, तुम्ही ऐकणार आहात ना? आता बातमी होणार आहे का? माझं पूर्ण मला पूजा करायची वेळ आहे. आज मी माझं इंजिनियर झालं, पण 10 वेळेस माझी फोन उचलले. सगळे कपडे काढून आता एक एक बहुरे आता गोकर्ण शहरात जाऊन भीक मागवाने माझ्या ग्रामपंचायतचा सदस्य आता इथे 100 शेतकरी आहे. 100 शेतकऱ्यांना 12 रुपये जरी आणले तर किती मोठे पैसे जातात. बरोबर साहेब, पैसेच लागत असेल तर आम्ही संघर्ष करो. अरे ते वाजवून आले त्याच्या हातात, त्याला खिस्सा नाही ठेवायला. भोकरदन पंचायत समितीमध्ये आज या ठिकाणी अनोख आंदोलन झालेलं आहे. एकंदरीत जो कारभार सुरू आहे त्या कारभारावर हे आंदोलन सुरू आहे. भोकरदनच्या पंचायत समितीला सध्या घरघर लागलेली आहे आणि अनेकांचे कामं होत नसल्यामुळं या ठिकाणी अग्नितांडव म्हणजे आक्रोश हा करावा लागलेला आहे. हे या भोकरदन पंचायत समितीचं वास्तव आहे. इथं खरं तर जो कारभार सुरू आहे या कारभारावर आता या ठिकाणी आपण एकंदरीत बघितलेलं आहे. इथली भ्रष्ट यंत्रणा आणि इथला चाललेला कारभार याच्या विरोधात सध्या आक्रोश सुरू आहेत आणि ज्या अधिकाऱ्याला पैसे लागतात त्यांच्यासाठी आता भीक मागू आंदोलन सुरू होणार आहेत. या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी एकंदरीत ही
भोकरदन पंचायत समिती आहे आणि या भोकरदन पंचायत समितीचा कारभार अशा पद्धतीनं सुरू आहे ते असं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहेत. हे इथला कारभार राजकीय दबावाखाली सुरू असल्यानं सर्वसामान्य शेतकरी हातत्रस्त झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. भोकरदन पंचायत समितीमध्ये आता आंदोलन सुरू झाले. लोटू नका झाला मग तिला अरे लोटू नका पागली गेलं बदल शेतकरी चुकीचा शेतकरी चुकीचा अधिकाऱ्याचा करायचं का आपण काय करू श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला कोणीतरी अधिकारी येतं का तळेकर साहेब तुम्ही बघताय का? एक मिनिट मला एक अधिकारी आहे का साबळे वगैरे आणि एक तो बघा टाळी मारा आणि एक सोंग या श्रीकृष्ण वेदिकाच्या नावाचं करतो तोपर्यंत हा थोडा जागा द्या एक मिनिट तोपर्यंत कोण आहे बघा काय करणार
या ठिकाणी मी 4 दिवस आंदोलनासाठी बसलो होतो बोकड घेऊन की या आंदोलनासाठी, तर 4 दिवस आलाच नाही. काल डायरेक्ट 4 वाजेला आला तो. म्हणजे 4 दिवस मी थोडा रस्ता मोकळा ठेवा ना. असं या. अरे रस्ता राहू द्या जायला. मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. जय जवान, तुम्हारे साथ हैं. विकास भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. शेतकरी एकजुटीचा अरे श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? पहिल्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? आंधळ्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? थोडा असं आपण आपल्या विषयाची सरकार मंगेशराव साबळे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अरे शांत बस एकदा आवाज आला नाही पाहिजे असं करा. अरे शांत बस हा. काय कुठं चालू आहे? शेतकरी एकजुटीचा बस आता प्रश्न थोडक्यात त्यांच्या होते. साने जागा बस यांच्याकडे आपल्याकडे त्याच्यापैकी आता किती वर्क ऑर्डर दिलेले आपण? आपण सगळ्या दिलेल्या आहे. आपलं काय आता बाकी विषय आपले 4 मुद्दे होते. नारायण भाऊचे 4 मुद्दे होते. त्या अनुषंगाने 3 मुद्द्याचं आपण निराकरण केलेलं आहे. त्यांचे ते त्या ठिकाणी हे पण झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते मस्टरचं होतं, मस्टर त्वरित चालू करणे. त्याचं आपण मस्टर चालू झालेली सगळी प्रशासकीय मंजुरी ज्याला मिळालेली आहे ना, सगळी कामं या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि 1 नंबरचा जो विषय होता वृक्ष लागवडीची किंवा वैयक्तिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, त्याच्यामध्ये जे मान्यताचं होतं त्यालाही मान्यता दिली आहेत आम्ही. कालपासून स्टार्ट झालेली आहे ते. आणि जे मस्टर झिरो करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याच्यावर कारवाई चालू आहे. आणि का करत नाही आपण? नाही म्हणजे मध्यंतरी ज्यांना झिरो केलं त्यांना नाही अडचणीचा नाही विषय. आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो विषय होता, प्रलंबितता दूर करा. गट विकास अधिकारी कार्यालयातील कामांच्या मंजुरीची सर्व प्रलंबितता दूर करून पुढील कामे वेळेत पूर्ण करण्यात येईल ग्वाही द्यावी. त्याच्यामध्ये आपण त्या पद्धतीनं तयार केलेले शासन नियमाप्रमाणे आणि निकषाप्रमाणे जे नियमामध्ये बसणारे ते सर्वचे आम्ही झाडबड बंद करा ना तुम्ही. 2 आपल्या रिलेटेडने ते पण पत्र देऊ लागले. हे पत्र आणि आपण सगळे उपोषण सोडवा. शेतकरी एकजुटीचा झिरो करणाऱ्या संबंधितवर कारवाई करणार तुम्ही. आम्हाला त्याचं काय त्याचं काय विषय थोडा
हे बघा सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगतो, कोणाही विहिरीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले नाही पाहिजे, मास्टर काढायचे पैसे घेतले नाही पाहिजे, जीवन लागण्याचे पैसे घेतले नाही पाहिजे. सरकार आपल्याला फुकट 5 लाखाची योजना देते. सरकार कर्मचाऱ्यांना देखील पगार देते. दोघांना पोचणं सरकारचं काम आहे. योग्य नाही. आता हे काम राजकीय पुढाऱ्याचं आहे, मात्र आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही. आम्ही आत्महत्या करून मरू शकत नाही, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे लोक आहेत, म्हणून आम्ही लढायचं ठरवलं. आता ही लढाई इथपर्यंत आहे. प्रेमाने तुम्ही ऐकणार असाल तर आम्ही हात जोडतो, नसेल ऐकणार तर आम्हाला तांडव करावं लागते आणि आमचा तांडव असा आहे. तुम्ही ऐकणार आहात की आता मागणी होणार आहे का? माझं पूर्ण मला पूजा करायची वेळ. आज मी माझं इंजिनियर झालं, पण 10 वेळेस माझी फोन उचलले. सगळे कपडे काढून आता एक एक बहु राहतात, गोकर्ण शहरात जाऊन भीक मागवाने माझ्या ग्रामपंचायतचा सदस्य आता इथे 100 शेतकरी आहेत. 100 शेतकऱ्यांना 11 रुपये जरी आणले तर किती मोठे पैसे लागतात. साहेब पैसेच लागत असेल तर आम्ही संघर्ष करो. अरे ते वाजू राहिले त्याच्या हातात, त्याला खिस्सा नाही ठेवायला. गोकर्ण पंचायत समितीमध्ये आज या ठिकाणी अनोख आंदोलन झालेलं आहे. एकंदरीत जो कारभार सुरू आहे त्या कारभारावर हे आंदोलन सुरू आहे. गोकर्णच्या पंचायत समितीला सध्या घरघर लागलेली आहे आणि अनेकांचे कामं होत नसल्यामुळं या ठिकाणी अग्नितांडव म्हणजे आक्रोश हा करावा लागलेला आहे. हे या गोकर्ण पंचायत समितीचं वास्तव आहे. इथं खरं तर जो कारभार सुरू आहे या कारभारावर आता या ठिकाणी आपण एकंदरीत बघितलेलं आहे. इथली भ्रष्ट यंत्रणा आणि इथला चाललेला कारभार याच्या विरोधात सध्या आक्रोश सुरू आहेत आणि ज्या अधिकाऱ्याला पैसे लागतात त्यांच्यासाठी आता भीक मागू आंदोलन सुरू होणार आहेत. या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी एकंदरीत ही
भोकरदन पंचायत समिती आहे आणि या भोकरदन पंचायत समितीचा कारभार अशा पद्धतीनं सुरू आहे ते असं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहे. हे इथला कारभार राजकीय दबावाखाली सुरू असल्यानं सर्वसामान्य शेतकरी हा त्रस्त झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. भोकरदन पंचायत समितीमध्ये आता आंदोलन सुरू झाले. लोटू नका झाला मग तिला अरे लोटू नका पागली गेलं बदल शेतकरी चुकीचा शेतकरी चुकीचा अधिकाऱ्याचा करायचं का आपण काय करू श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला श्रीकृष्ण वेदिका कुठं गेला कोणीतरी अधिकारी येतं का तळेकर साहेब तुम्ही बघताय का? एक मिनिट मला एक अधिकारी आहे का साबळे वगैरे आणि एक तोपर्यंत ऐका आणि एक सोंग या श्रीकृष्ण वेदिकाच्या नावाचं करतो तोपर्यंत हा थोडा जागा द्या एक मिनिट तोपर्यंत कोण आहे बघा काय करणार
आंदोलनासाठी बसले होते बोकड घेऊन की या आंदोलनासाठी तर 4 दिवस आलाच नाही. काल डायरेक्ट 4 वाजेला आला तो. म्हणजे 4 दिवस मी थोडा रस्ता मोकळा ठेवा ना. अरे रस्ता राहू द्या जायला. मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मंगेश भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय तुम्हारे साथ हैं। विकास भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकरी एकजुटीचा अरे श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? पहिल्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? आंधळ्या श्रीकृष्ण वेणीकरचं करायचं काय? थोडा असं आपण आपल्या विषयाची मंगेशराव साबळे तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अरे शांत एकदा आवाज आला नाही पाहिजे असं करा. अरे शांत बसा. काय कुठं चालू शेतकरी एकजुटीचा बस आता घोषणा थोडक्यात त्यांच्या होते. साने जागा बस तिकडं. यांच्याकडे आपल्याकडे त्याच्यापैकी आता किती वर्क ऑर्डर दिलेले आपण? आपण सगळ्या दिलेल्या आहे. बरं, आपलं काय आता बाकी विषय आपले 4 मुद्दे होते. हा. नारायण भाऊचे 4 मुद्दे होते. त्या अनुषंगाने 3 मुद्द्याचं आपण निराकरण केलेलं कोणते आहे. मुद्दे त्यांचे सांगा ते त्या ठिकाणी हे पण झालेलं आहे. त्याच्यामध्ये ते मस्टरचं होतं. मस्टर त्वरित चालू करणे, त्याचं आपण मस्टर चालू झालेली सगळी प्रशासकीय मंजुरी ज्याला मिळालेली आहे ना, सगळी कामं या ठिकाणी चालू झालेली आहे. आणि 1 नंबरचा जो विषय होता वृक्ष लागवडीची किंवा वैयक्तिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, त्याच्यामध्ये जे मान्यताचं होतं त्यालाही मान्यता दिली आहेत आम्ही. कालपासून स्टार्ट झालेली आहे ते. आणि जे मस्टर झिरो करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याच्यावर कारवाई चालू आहे. आणि का करत नाही आपण? नाही म्हणजे मध्यंतरी ज्यांना झिरो केलं त्यांना नाही अडचणीचा नाही विषय. आणि त्याच्यामध्ये 3 नंबरचा जो विषय होता, प्रलंबितता दूर करा. गट विकास अधिकारी कार्यालयातील कामांच्या मंजुरीची सर्व प्रलंबितता दूर करून पुढील कामे वेळेत पूर्ण करण्यात येईल ग्वाही द्यावी. याच्यामध्ये आपण त्या पद्धतीनं तयार केलेले शासन नियमाप्रमाणे आणि निकषाप्रमाणे जे नियमामध्ये बसणारे ते सर्व जे आम्ही मैं बोले का झाडबड बंद करा ना तुम्ही. 2 आपल्या रिलेटेडने शेतकरी एकजुटीचा झिरो करणाऱ्या संबंधितवर कारवाई करणार तुम्ही. आम्हाला त्याचं काय त्याचं काय त्याला असं धरलं नाही पाहिजे ना. हे बघा सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगतो,
कोणाही विधीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले नाही पाहिजे. नाही. मास्टर काढायचे पैसे घेतले नाही पाहिजे, जीवन लागण्याचे पैसे घेतले नाही पाहिजे. सरकार आपल्याला फुकट 5 लाखाची योजना देते. सरकार कर्मचाऱ्यांना देखील पगार देते. दोघांना पोचणं सरकारचं काम योग्य नाही. आता हे काम राजकीय पुढाऱ्याचं आहे. आता आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहे, आम्हाला काही पर्याय राहिलेला नाही. आम्ही आत्महत्या करून मरू शकत नाही, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणारे लोक आहेत, म्हणून आम्ही लढायचं ठरवलं. आता ही लढाई इथपर्यंत आहे. प्रेमाने तुम्ही ऐकणार असाल तर आम्ही हात जोडतो, नसेल ऐकणार तर आम्हाला तांडव करावं लागते आणि आमचा तांडव असा आहे. तुम्ही ऐकणार आहात की आता Yes, yes, yes. मागणी होणार आहे का? तर माझं पूर्ण एक झालं, बोला. मला पूजा करायची वेळ आली. आज मी माझं इंजिनियर झालं, पण 10 वेळेस माझी फोन उचलले. सगळे कपडे काढून आता एक एक भाऊ राहतात गोकर्ण शहरात जाऊन भीक मागवाने माझ्या ग्रामपंचायतचा सदस्य आहे. आता इथे 100 शेतकरी आहेत. 100 शेतकऱ्यांना 12 रुपये जरी आणले तर किती मोठे पैसे लागतात. साहेब पैसेच लागत असेल तर आम्ही नाही, पण भाऊ काय तर हे शेतकरी संघर्ष करो. अरे ते वाजू राहिले त्याच्या हातात त्याला खिस्सा नाही ठेवायला. गोकर्ण पंचायत समितीमध्ये आज या ठिकाणी अनोख आंदोलन झालेलं आहे. एकंदरीत जो कारभार सुरू आहे त्या कारभारावर हे आंदोलन सुरू आहे. गोकर्णच्या पंचायत समितीला सध्या घरघर लागलेली आहे आणि अनेकांचे कामं होत नसल्यामुळं या ठिकाणी अग्नितांडव म्हणजे आक्रोश हा करावा लागलेला आहे. हे या गोकर्ण पंचायत समितीचं वास्तव आहे. इथं खरं तर जो कारभार सुरू आहे या कारभारावर आता या ठिकाणी आपण एकंदरीत बघितलेलं आहे. इथली भ्रष्ट यंत्रणा आणि इथला चाललेला कारभार याच्या विरोधात सध्या आक्रोश सुरू आहेत आणि ज्या अधिकाऱ्याला पैसे लागतात त्यांच्यासाठी आता भीक मागू आंदोलन सुरू होणार आहेत. या ठिकाणी एकंदरीत या ठिकाणी एकंदरीत ही गोकर्ण पंचायत समिती आहे. या गोकर्ण पंचायत समितीचा कारभार
अशा पद्धतीनं सुरू आहेत असं या ठिकाणी निदर्शनात आलेलं आहेत. हे इथला कारभार राजकीय दबावाखाली सुरू असल्यानं सर्वसामान्य शेतकरी हा त्रस्त झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे.